सुद्धा मासे आहेत लोळ्या आहेत बघा, एकदम अंड्यांवरच्या लोळ्या द्या बघू शकता, एकदम मोठ्या मोठ्या साईजचे. आता बघा बरं एक जरा मोठे मोठे कसले मोठे साईजचे मळे आहेत बघा. कुठले मासे ते मुरे मासे आहेत बघा. त्याच्यानंतर इकडे बघा खेकडे आता, खेकडे तर आज भरपूर आहेत नाही का. बाकी या साईडला बघा इकडे सुके मासळे सुद्धा आहे भरपूर सारे दिसते मित्रांनो, ते सुद्धा आपण बघून जाऊयात. नमस्कार मित्रांनो, मी काळू गाबाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे ना मित्रांनो, आपण आलो आंबेगाव तालुक्यातल्या सगळ्यात फेमस नदीच्या माशांसाठी सगळ्यात फेमस असलेलं मार्केट बघण्यासाठी, डिंबे फिश मार्केट. तर या साईडला मित्रांनो मागं लांब तुम्हाला दिसत असेल डिंबे धरण आहे आणि इथंच बघा रस्त्याच्या कडेलाच एकदम मासेवाले बसलेत, खूप सारे मासेवाले बसलेत. एकदम आहे ना मित्रांनो, नदीच्या पाण्यातले एकदम स्वच्छ पाण्यातले मासे इथं भेटतात आणि ते पण रोज. तर आज तर काय बाजार आहे मित्रांनो, त्याच्यामुळे आज भरपूर सारे मासे पाहायला भेटणार आहेत. चला काय रेट आहे तो बघूयात, कुठले कुठले मासे भेटणार आहेत ते सुद्धा बघूयात. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता 3 वाजत आलेत मित्रांनो आणि मार्केट आता चांगल्या प्रकारे भरलं आहे. अजून पण मासेवाली येतील, तरी पण आता पण पाहू शकता एकदम भरपूर सारी मंडळी आहे. तर मासे विकत घ्यायला भरपूर गर्दी आहे मित्रांनो, आज रविवार असल्यामुळं. आणि रविवार सोडून सुद्धा मित्रांनो रोजच असे मासेवाले बसलेले असतात इथं आणि रोज मासे भेटतात. पण बघू शकताय आत्ताच गर्दी व्हायला लागली आणि नंतर आहे ना 4 वाजायच्या नंतर आहे ना मित्रांनो भरपूर गर्दी होते. तर चला बघूयात. आज आहे ना इकडून खालून सुरुवात करूयात, खालच्या साईडने, आणि मग असं वरती बघत जा. इकडे हृदय माझ्यासोबत आला आज आणि या साईडला डिंबे धरण दिसत असेल. डिंबे धरणाचे याच धरणाचे मासे आहेत मित्रांनो, हे डिंबे धरण आहे आणि याचेच मासे एकदम स्वच्छ पाण्यातले मासे आहेत ना, इथं विकायला येतात. अरे बघा हे खेकडे आहेत बाबा. कुठले मासे ते मुरे मासे मुरे बघा, हे नदीचे मुरे मासे ते एकदम स्वच्छ पाण्यातले. कसे ते 150 रुपये पावशेर. 150 रुपये पावशेर, 600 रुपये किलो होतं. आणि हे कोणते खडसे गवते 50 रुपये पावशेर आहे. खडसे पिल्लत बघा, छोटी खडसे 200 रुपये किलो ना. खेकडे कसे आहेत बघू जर 400 महाग झाले का आता. मस्त खेकडे मित्रांनो, 400 रुपये किलो. खेकडे आज भरपूर येतात, खेकडे येतात ना तुम्हाला नेहमीच भेटतात. अरे बापरे कसले मोठे आहेत, कसले मोठे मोठे आहेत खेकडे. तुला पाठवायचे काय? हां 400 रुपये किलो ना खेकडे, 400 रुपये किलो खेकडे मित्रांनो, एकदम मोठ्या साईजमध्ये. हे बघू कुठले तर चिलाबी आहे का, चिलाबी वगैरे. ही कशी आहे 200 रुपये किलो. तर चिलाबी आहे मित्रांनो यांच्याकडे 200 रुपये किलो. चिलाबी एकदम मस्त स्वच्छ पाण्यातली चिलाबी असते मित्रांनो इथं विकायला, 200 रुपये किलो. त्याच्यानंतर इकडे बघा खेकडे आता, खेकडे तर आज भरपूर आहेत नाही का. हां कसे आता 400 रुपये किलो खेकडे आहेत मित्रांनो, 400 रुपये किलो. आणि साईजसुद्धा बघू शकता एकदम मोठ्या मोठ्या खेकड्या आहेत, 400 रुपये किलो. ह्या पण खेकड्याच आहेत का. तर आज आहे ना भरपूर सारे खेकडे दिसत आहेत मित्रांनो, भरपूर बघा इकडं सगळे हे जे पिशव्या आहेत ना, या पिशव्यांमध्ये सगळ्या खेकडे आहेत बघा ह्या. तर खेकडे आता 400 रुपये किलो, 400 रुपये किलो ना खेकडे आता. आणि मासे आहेत ना हे इथंच साफ करून सुद्धा देते, साफ करायचे वगैरे काय वेगळे पैसे घेत नाहीत वगैरे, तिला की साफ करायला लागले त्यात आहे. तर चला आता पुढे सुद्धा बघूयात, इकडे सुद्धा भरपूर गर्दी झाले, मळे वगैरे ना एकदम भारी असतात. तर अजून कुठले मासे येतात ते सुद्धा बघूयात जाऊन आपण. या ताईंकडे बघूयात. हे बघा चिलापी कापून देत आहेत. कुठले मासे आहेत मळे आहेत बघा, एकदम मोठे मोठे मळे आहेत मित्रांनो, मळे आहेत. त्याच्यानंतर इकडे बघा चिंटे आहेत, लोळ्या आहेत, त्याच्यानंतर वामसुद्धा आहे बघा. तर आपण एक विचारूयात, एक भाव विचारूयात. तर मळे आहेत हे कसे आहेत 400 रुपये किलो मळे आहेत मित्रांनो, 400 रुपये किलो. आणि हे शिंगटे सुद्धा 400 रुपये किलो होतं. आणि हे लोळ्या कशा आता 50 रुपये पावशेर. लोळ्यात मित्रांनो 50 रुपये पावशेर, 200 रुपये किलो. आता ना एकदम भारी लोळ्या असतात अंड्यावर आलेल्या. आणि इकडे बघा वाम, ही कशी वाम
400 रुपये किलो मीडियम साईजची वाम आहे. लास्ट टाईमला आपल्याला जाळायला लागलेली ना ती त्या जातीची वाम आहे मित्रांनो. ती 400 रुपये किलो. तर थोडं सावलीला आलो कारण की ना एवढं ऊन आहे की मोबाईल हीट व्हायला लागला माझा. तर थोडं सावलीला आलो. बाकीचं मार्केट बघायचं आपल्याला. थोडं मोबाईल हे होत्या परत दाखवून. चला बाकीचं राहिलेलं ते सुद्धा बघूयात. मोबाईल हिट होतोय मध्ये मध्ये कारण की ना एवढं जबरदस्त ऊन आहे की बघू जरा कुठले मासे ते मळे शिंगटे त्याच्यानंतर वाम आहे बघा इकडं. कसं आहे वाम कशी आहे? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. आणि हे मळे शिंगटे ते पण 400 रुपये किलो. बघा एकदम फ्रेश मासे आहेत. आज जास्त आले नाही का मासेवाले? हां ना गाडी हवेनं गाडी पडली त्यांची. हवा सुटली मित्रांनो एकदम आणि त्याच्यामुळे ना हे कोळसत बघा इथं. कसे ते? 200 रुपये किलो कोळसत मित्रांनो. 200 रुपये किलो. त्याच्यानंतर इकडे बघा खेकडे येतं. बघू जरा खेकडे दाखवा. खेकडे बघा हे नदीचे खेकडे तर कसे आहेत? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो नदीचे खेकडे आहेत. 400 रुपये किलो. इकडे सुद्धा आहेत बघा याच्यामध्ये सुद्धा खेकडे आहेत. त्याच्यानंतर इथं सुद्धा मासे आहेत. बघू लोळ्या आहेत बघा एकदम अंड्यांवरच्या लोळ्या द्या. कशा त्या? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो बघा मित्रांनो. अंड्यावरच्या लोळ्या आता आताच्या लोळ्या खायला ना एकदम जबरदस्त लागतात. तर अंड्यावरच्या लोळ्या आता 200 रुपये किलो. तर लोळ्या बघितल्या. याच्यात कोणते तर शिंगटे बघा कसे ते? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो शिंगटे. आणि वाम सुद्धा आहे छोटे वाम. हे कसे? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. वाम शिंगटे वगैरे एकदम भारी नदीचे मासे आहेत मित्रांनो. आणि हे कोणते तर? मळे मासे. मळे आहेत बघा एकदम मोठे मोठे साईजचे मळे तर 400 रुपये किलो ना. बघा जबरदस्त मित्रांनो. मळे मासे एकदम स्वच्छ पाण्यातले मासे राहतात हे आणि खायला सुद्धा एकदम टेस्टी राहतात. इकडे बघा मरळ आहे. असले मोठ्या साईजचे मरळ बघा. कसे आहे मरळ? 400 रुपये किलो मरळ आहे मित्रांनो. 400 रुपये किलो. बघू शकता एकदम मस्त. आणि इथंच साफसुद्धा करून देत आहे बघा मागं. चिलापी साफ करायचं काम चालू आहे. तेच ताई हे कटसुद्धा करून देत आहे. इकडे चिलापीसुद्धा आहे. ही चिलापी कशी आहे? चिलापी 200 रुपये किलो. ते मित्रांनो 200 रुपये किलो. इकडे लोळ्या दिसत आहेत बघा लोळ्या. त्याच्यानंतर कुठलं आहे? लोळ्या बघा. लोळ्या मस्त अंड्यावर आलेले असेल ना. कशा 200 रुपये किलो लोळ्या आहेत बघा मस्त मोठे मोठे आता. त्याच्यानंतर इकडे हे झालं दाखवा. ते मळे आहेत. मळे तर काय संपले काय मळे तुमचे? हा एवढेच आहेत. मळे आहेत मित्रांनो. ते 400 रुपये किलो होतं. याच्यामध्ये त्याच्या शिंगटे एकदम मोठे मोठे शिंगटे आहेत बघा मित्रांनो. एकदम मोठे मोठे शिंगटे आहेत. तर जिवंत सुद्धा आहे बघा. तो टोक मासे तो जिवंत आहे. आणि शिंगटे बघू शकता 400 रुपये किलो आहेत मित्रांनो. एकदम मोठ्या साईजमध्ये. त्याच्यात इकडं वाळणसुद्धा आहे. वाळणसुद्धा छोट्या साईजचे वाळणसुद्धा आहे. आणि शिंगटेसुद्धा एकदम मोठे मोठे आहेत. इकडं बघू शकता. इकडे सुद्धा बघा शिंगटे कसले भारी आहेत एकदम फ्रेश. त्याच्यामध्ये वाळंजाचे छोटे पिल्ले आहेत. आणि 400 रुपये किलो ना हे पण. 400 रुपये किलो. त्याच्यानंतर इकडे बघा हे मळे येतं मित्रांनो. मळे जास्त करून असतात या मार्केटमध्ये. मळे तर 400 रुपये किलो. आणि एकदम स्वच्छ पाण्यातले असल्यामुळे ना खायला सुद्धा एकदम भारी असतात. तर मळे वगैरे बघितलं मित्रांनो एकदम जबरदस्त. शिंगटे मळे आणि ना रोजच असतात. त्याच्यामुळं तुम्ही कधी पण येऊन घेऊ शकताय. या साईडला सुद्धा बघा इकडे सुद्धा मासे दिसत आहेत कुठले. हे दाखवा जरा. चिलापी बघा इकडं छोट्या साईजची चिलापी. ही कशी आहे? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. मरळ आहे का इकडं? मरळ आहे बघा इकडे. मरळ आहे मित्रांनो. मरळ बघू शकताय. ही कशी आहे मरळ? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. ही खडशी आहे का? काय म्हणतात त्याला? काय म्हणते त्याला? हां गवते म्हणतात का?
गवत्या मासे ब्ल्यू फिन मशीर आहे मित्रांनो, ब्ल्यू फिन मशीर आहे. हे कसे 50 रुपये पावशेर, 200 रुपये किलो. खडशी आहे मित्रांनो, निळ्या कलरची खडशी असते ना ती आहे, 50 रुपये पावशेर आणि 200 रुपये किलो. तर ह्या लोळ्या वगैरे आपण बघितल्या. बाकी इकडचं बघायचं राहिलं. हे कुठले मळे आहेत बघा, पूर्ण पाटी भरलेले बघा मळ्यांची, एकदम भारी. तर मळे आहेत मित्रांनो, 400 रुपये किलो आहेत मळे. सगळीकडे रेट सेमच आहे, फक्त माशांमध्ये आकार वगैरे थोडं मोठे बारीक मोठे. तर इथं बघू शकता एकदम मोठे मोठे साईजचे. हात बघा बरं एक जरा मोठे मोठे, कसले मोठे साईजचे मळे आहेत, एकदम मस्त, एकदम मोठे मोठे साईजचे. हे कुठले तर चिलापी इकडे. तर इकडे चिलापी आहे, ही 200 रुपये किलो चिलापी मित्रांनो. बारीक असो मोठे असो 200 रुपये किलोचे सगळीकडं. आणि ही चिलापी आहे ना, तुम्ही म्हणशाल 100 रुपये 50 रुपये किलो असते, पण आहे ना ही जी चिलापी आहे ना मित्रांनो, ही आपल्या डिंबे धरणाची चिलापी आहे आणि ना एकदम जबरदस्त खायला असते, एकदम भारी. तर या धरणाचं पाणी आहे ना एकदम स्वच्छ असते ना, त्याच्यामुळं मासेसुद्धा एकदम खायला चवदार लागतात. तर इकडे खेकडे आहेत बघा, मस्त मोठे मोठे खेकडे आहेत, 400 रुपये किलो खेकडे. त्याच्यात काय हो, इकडे बघा वाळंजे 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 बघा, वाळंजे. त्याच्यानंतर हे वाळंज कसे, वाळंजे मित्रांनो 400 रुपये किलो. त्याच्यानंतर इकडे बघा एक वळस आहेत, खवले मासे आहेत. हे कसे आहेत 200 रुपये किलो. तर खवले मासे आहेत. त्याच्यानंतर कोळस वगैरे आहेत, ते 200 रुपये किलो आहेत. वाळंजे वाम आहे, वाम आहे तिथं बघा कोपऱ्याला, वामसुद्धा आहे. ती वाम आहे ना 400 रुपये किलो आहे. इकडे बघा या पिशव्यांमध्ये सगळे खेकडे येतात. तर खेकडे जे आहेत ते खेकडे जे आहेत ना मित्रांनो, ते 400 रुपये किलो येतं. त्याच्यानंतर इकडे बघा कटलंसुद्धा आहे. तर इकडं कटलंसुद्धा आहे बघा विकायला. कसे आहे दादा? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो आहे कटला, बघू शकता एकदम मोठ्या साईजचा कटले. त्याच्यानंतर इकडे पोपटसुद्धा आहे. हा कसा आहे? पोपट 400 रुपये. पोपटसुद्धा मित्रांनो 400 रुपये किलो. रवू आहे ना तो? रवू कसा आहे तो? 240 रुपये किलो. तर पोपट आणि कटले जो तो 400 रुपये किलो आहे आणि जो रवू आहे तो 240 रुपये किलो आहे. तर हे तर लय महाग मासे वाटले. बाकी जे नदीचे मासे आहेत ते जेमतेम तोच रेट असतोय. इकडे खेकडे आहेत बघा. कसे होतात आहे खेकडे? 400 रुपये किलो. तर बारीक साईजचे खेकडे आहेत, तरी पण आहे ना 400 रुपये किलो होता. तर सगळीकडे रेट सेमच आहे खेकड्यांचा, 400 रुपये किलो. तर पूर्ण मार्केट बघा मित्रांनो, तिथूनपासून असं मार्केट आपण बघत आलो. तर भरपूर सारी मंडळी आहे मार्केटमध्ये मासे घेऊन येणारे. तर बाकीचं फिश मार्केट तर मित्रांनो बघितलं आपण सगळं. तर फिश मार्केट तुम्हाला दाखवलं. भरपूर सारे फिश मार्केटला लोक आहेत मासेवाले, आणि ना हे मासे आहेत ना मित्रांनो तुम्हाला इथं रोज भेटतात. म्हणजे आज रविवार दिवसाला जेव्हा बाजार असतो तेव्हा जरा जास्त गर्दी असते, बाकीच्या दिवसाला पण सेम रेट असतो, पण मासेसुद्धा भेटतात रोज. तर ह्याच धरणाचे मासे इथं पकडून विकायला येतात. तर चला बाकी या साईडला बघा, इकडे सुकी मासळीसुद्धा आहे, भरपूर सारे दिसते मित्रांनो. ते सुद्धा आपण बघून जाऊयात, कारण की बऱ्याच जणांना सुकी मासळीसुद्धा घ्यायची असते. तर त्याचंसुद्धा रेट आपण विचारणार आहे. तर बाकी बघू शकता इकडं सुकट वगैरे दिसते. त्याच्यानंतर बारीक बोंबिले, इकडं वाटकी वगैरे साफ केलेले आहेत. इकडं बोंबील दिसतो वेगवेगळ्या प्रकारचा. भरपूर सारे सुकी मासळी आहेत. तर चला दादांना आपण आता रेट विचारूयात काय असणार आहे रेट. तर इकडून मागून सुरुवात करूयात. इकडे डोमा दिसतो बघा. दादा कसं होतं डोमा? 60 रुपये पावशेर. तर आता जो रेट सांगणार आहे मित्रांनो तो पावशेरमध्ये सांगतो, 60 रुपये पावशेर. त्याच्यानंतर इकडे बघा ही मांदेले, ती मांदेलेच आहे ना, 50 रुपये पावशेर मांदेले मित्रांनो, 50 रुपये पावशेर. तर ही बघा ही दांडी सुकट आहे. ही कशी आहे ते? 100 रुपये पावशेर. तर मासळ आहे मित्रांनो, दांडी सुकट मी बोलतोय, ते 100 रुपये. त्याच्यानंतर इकडे सुद्धा ही भाती बघा, ही सुद्धा सुकटीचाच एक प्रकार आहे, भाती सुकट. छोट्या मासळी असते ती. दादा ही कशी आहे? ही
80 रुपये पाव. तर ही भाती जी आहे ना मित्रांनो ती 80 रुपये पाव आहे. त्याच्यानंतर इकडे बघा ही मोठी सुकट आहे. ही कशी आहे? 100 रुपये पाव आहे बघा तुम्ही. त्याच्यानंतर इकडे बघा ही वेगवेगळी सुकट आहे. सुकट तर ही बघा ही सुकट आहे. इकडे बघा ही सुद्धा 80 रुपये पाव आहे. ही कशी 80 ना? हां 80 आणि ही कोणती ही कशी बोलले? ही पण 80 रुपये आहे. तर इकडे बोंबील सुद्धा आहे. बोंबिलाचं सांगा ना जरा रेट. 120 रुपये. तर हे मित्रांनो 120 रुपये छोट्या साईजचे सगळे ते. आणि मागचे जे दिसते ते 200 रुपये पाव आहेत. 200 रुपये पाव आहेत. पावमध्ये भाव सांगतोय मी. त्याच्यानंतर इकडे वाकटे सुद्धा दिसत आहेत बघा. वाकटे हे वाकटे कसे का? 100 रुपये पाव वाकटे आहेत मित्रांनो. 100 रुपये पाव. त्याच्यानंतर इकडे बघा खारा मासा सुद्धा दिसतो इथं. हा कसा आहे? 100 रुपये पाव. तर खारे 100 रुपये पाव. इकडे बघा हे सुकट सुद्धा दिसते 80 रुपये पाव सुकट. त्याच्यानंतर इकडं मागं खारा मासा दिसते. बाकी सुकट दिसते सगळे. तर चला सगळं दाखवतो तुम्हाला सुके माशाचं सुद्धा मार्केट. चला सगळं मार्केट मित्रांनो फिरून दाखवलं आहे. आवाज आला की नाही मला माहीत नाही. आज मी नेमकं माईक विसरलो. बाकी तुम्हाला मार्केट वगैरे दाखवलं. रेट वगैरे कसे दाखवले. एकदम भरपूर सारे मासे पाहायला भेटले आज एकदम मस्तपैकी. चला तर आजचा व्हिडिओ आजची माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.